हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त केली जाणारी पूजा म्हणजे सत्यनारायणाची पूजा. सत्यनारायणाच्या पूजेसाठी आपल्याला हा शिऱ्याचा प्रसाद तयार करावा लागतो. आज मी तुमच्यासोबत ही शिऱ्याच्या प्रसादाची रेसिपी शेअर केलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, एकदम सॉफ्ट असा हा प्रसादाचा शिरा म्हणून तयार झालेला आहे. या प्रमाणात जर तुम्ही प्रसादाचा शिरा तयार केला तर दिवसभर हा प्रसादाचा शिरा एकदम मऊ लुसलुशीत असा राहतो. तुम्ही याप्रमाणे हा सत्यनारायण पूजेचा प्रसादाचा शिरा ट्राय करून बघा. सत्यनारायण पूजेचा प्रसाद हा नेहमी सव्वाच्या प्रमाणात केला जातो, म्हणजेच 1.25 किलो, 1.25 ग्लास, 1.25 वाटी तुम्ही कसंही प्रमाण घेऊ शकता, परंतु सव्वाचं प्रमाण असतं. आज इथे मी 1.25 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. 1.25 वाटीच्या प्रमाणात मी सत्यनारायणाचा प्रसाद तयार करणार आहे. हा सत्यनारायणाचा प्रसाद अगदी योग्य प्रमाण वापरून जर आपण तयार केला तर हा प्रसाद एकदम मऊ असा बनून तयार होतो. तसेच हा प्रसाद दिवसभर खूप छान मऊसूद असा राहतो. चला तर मग आपण आपली आजची ही रेसिपी तयार करूया. प्रसाद तयार करण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलं आहे. त्यामध्ये इथे मी 1.25 वाटी बारीक रवा घेतला आहे. बारीक म्हणजे अगदीच जाडसर किंवा अगदीच बारीक असतो त्यामधील हा अगदी कमी जाडसर हा रवा आहे, तो 1.25 वाटी घेतलेला आहे. तसेच इथे मी 1.25 वाटी साखर घेतलेली आहे. इथे आपल्याला 1.25 वाटीच्या प्रमाणात तूप घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं तुम्हाला कमी दिसत असेल कारण हे तूप आणखी घट्ट आहे. वितळून आपल्याला 1.25 वाटी होईल एवढं तूप घ्यायचं आहे. इथे मी थोडेसे मनुका घेतलेले आहेत, काही काजूचे काप घेतले आहेत, काही बदामाचे काप तयार करून घेतलेले आहेत, वेलची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा. तर 1.25 वाटी रव्यासाठी आपल्याला दुपटीने दूध वापरायचं आहे, म्हणजेच आपल्याला 2.5 वाटी दूध वापरायचं आहे. तर इथे मी या दोन्ही कपामध्ये 2.5 वाटी मोजून दूध घेतलेलं आहे. तसेच इथे मी एक केळी घेतलेली आहे. तुम्हाला जर 2.5 वाटी दूध वापरायचं नसेल तर तुम्ही 1.25 वाटी दूध व 1.25 वाटी पाणी मिक्स करून वापरू शकता. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात अगोदर आपण हे जे दूध घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढूया व हे दूध आपल्याला गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर हे दूध आपण गरम होण्यासाठी ठेवून देऊया. आता दुधाचं भांडं मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे. आता आपण तोपर्यंत रवा भाजण्यासाठी घेऊया. अगोदर आपल्याला पॅनमध्ये 1.25 वाटी रव्यासाठी आपल्याला 1.25 वाटी तूप घ्यायचं आहे. आपण जर हे सर्व प्रमाण योग्य वापरलं तर हा जो प्रसाद आहे तो छान मऊ असा बनून तयार होतो. तसेच चवीला सुद्धा एकदम छान असा बनून तयार होतो. आता तूप वितळल्यानंतर आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला रवा छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता तूप वितळल्यानंतर तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. तूप घट्ट होतं त्यामुळे मी 1च वाटी घेतलेलं होतं. तूप वितळल्यानंतर त्याचं प्रमाण 1.25 वाटी एवढं झालेलं आहे. आता मीडियम फ्लेमवरती आपण 2 ते 3 मिनिटे हा रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता 1-2 मिनिटे रवा मी भाजलेला आहे. तुम्ही पाहू शकता रवा तुपामध्ये छानपैकी फुललेला आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा रवा भाजायचा आहे. रव्याचा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर यामध्ये आपल्याला केळी घालायची आहे. आता इथे मी जी केळी घेतलेली होती ती याप्रमाणे बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता ही चिरून घेतलेली केळी आपल्याला या रव्यामध्ये घालायची आहे. आता रवा आपल्याला 2 ते 3 मिनिटे परत परतवून घ्यायचा आहे. ही केळी या रव्यामध्ये छानपैकी मिक्स झाली पाहिजे. केळी सुद्धा रव्यासोबत आपल्याला व्यवस्थित अशी भाजायची आहे, जेणेकरून आपण जो प्रसाद तयार करणार आहोत तो तयार केलेला प्रसाद काळा होणार नाही किंवा त्याला काळसर असा रंग येणार नाही. त्यामुळे केळी टाकल्यानंतर हा रवा सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटे छानपैकी भाजून घ्यायचा आहे. आता उलटण्याच्या साहाय्याने याप्रमाणे मॅश करत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. याला थोडासा गोल्डन रंग आला पाहिजे इथपर्यंत आपण हा रवा भाजून घेणार आहोत.
आता इथे तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. हा रवा व केळी मी 1-2 मिनिटे तुपामध्ये छानपैकी परतवून घेतली आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये बाकीचे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. आता इथे मी काजू वापरलेले आहेत. तसेच आपल्याला बदामाचे काप घालायचे आहेत व यामध्ये इथे मी थोडेसे मनुके वापरलेले आहेत. आता हे ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर आपण 1-2 मिनिटे याला परतवून घेऊया. हे ड्रायफ्रुट्स सुद्धा या रव्यामध्ये छानपैकी परतले पाहिजे, त्यामुळे आपण हे 1-2 मिनिटे परतवून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर आता मी हे 1-2 मिनिटे छानपैकी परतवलेलं आहे. यातील ड्रायफ्रुट्स सुद्धा छान असे परतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. आपण दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, ते दूध गरम झालेलं आहे. आता दूध आपण या रव्यामध्ये घालूया. दूध घालते वेळी गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे. रवा गरम असतो, त्यामुळे गरम दूध घातल्यानंतर किंवा गरम पाणी घातल्यानंतर रवा पटकन वरती येतो, त्यामुळे आपल्याला चटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे व त्यानंतरच यामध्ये दूध किंवा पाणी घालायचं आहे. तर दूध घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. दुधामध्ये हा रवा आपल्याला 1-2 ते 3 मिनिटे छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा ही बऱ्याच घरी केली जाते. सत्यनारायणासाठी या प्रसादाचा खूप मान आहे. या प्रसादाशिवाय सत्यनारायणाची पूजा कंप्लीट होत नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता हळूहळू या रव्यामधील दूध आटून गेलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे व 1-2 मिनिटे हा रवा आपण वाफवून घेऊया. आता 2 मिनिटे हा रवा आपण असाच वाफवून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला आणखी साखर घालायची आहे. रवा 2 मिनिटे वाफल्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत. आता 1 ते 2 मिनिटे रवा छानपैकी वाफलेला आहे. आपण झाकण काढून पाहूया. आता आपण परत एकदा उलटण्याने याला मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. 1/2 वाटी रव्यासाठी आपल्याला 1/2 वाटी साखर घ्यायची आहे. आता साखर घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व हा रवा किंवा हा शिरा आपल्याला 1-2 मिनिटे या साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे. दूध घातल्यानंतर रवा 1-2 मिनिटे शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. त्यामुळे काय होतं, गोडाचं प्रमाण तर व्यवस्थित होतच, परंतु हा जो प्रसाद आहे किंवा हा जो शिरा आहे तो छान सॉफ्ट असा राहतो. तर इथे तुम्ही पाहू शकता यामधील साखर छानपैकी वितळलेली आहे. आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता या प्रसादाच्या शिऱ्याला छान पांढरा असा रंग आलेला आहे. एकदम सॉफ्ट असा हा प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण 2 मिनिटे हा रवा परत एकदा शिजवून घेऊया. तर 2 मिनिटे झालेली आहेत. आपण झाकण काढून पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता या शिऱ्याच्या साईडने तूप सुटलेला आहे. हा आपला प्रसादाचा शिरा छानपैकी बनवून तयार झालेला आहे. एकदम सॉफ्ट असा हा प्रसादाचा शिरा बनवून तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण हा प्रसादाचा शिरा काढून घेऊया. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. हा प्रसाद आपला बनवून तयार आहे. आता आपण प्रसादाचा शिरा टाकूया. इथे मी हे हळदीचं पान घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला हा प्रसादाचा शिरा ठेवायचा आहे.
एकदम सॉफ्ट असा हा प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे. तुळशीच्या पानाशिवाय सत्यनारायण पूजेचा प्रसादाचा शिरा हा कंप्लीट होत नाही. आता इथे मी एक तुळशीचं पान लावलेलं आहे, देठ आहे हे तुळशीचं. तर अशा प्रकारे आपला हा एकदम सॉफ्ट योग्य प्रमाणातील सत्यनारायण पूजेचा प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे. एकदम पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत असा हा सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवून तयार आहे. हा प्रसादाचा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही सत्यनारायण पूजेच्या प्रसादाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. तसेच हाईपचं बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.